अदिती, सॉरी मी तुला डिस्टर्ब करते का? नाही नाही, बोल ना. अगं हे मीटिंगचे मिनिट्स आहेत, प्लीज एकदा चेक करून घेशील? करते. अदिती, आज मी जय बरोबर मीटिंगला नाही जात. का ग? सॉरी, पण मी न गेलेलंच बरं आहे. का, काय झालं? तू प्लीज कोणाला सांगणार नाहीस ना? जुई, बोल. अगं एडी आहेत ना, म्हणजे मिस्टर दाभोळकर, ते ना जयला जयचा पगार विचारत होते आणि त्यांच्याकडच्या स्टाफचं स्टेटस सांगत होते. म्हणजे ते मिनरल वॉटर पितात, ते 4 व्हीलरने येतात वगैरे वगैरे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते जयला म्हणाले की आता तरी तुम्ही तुमची किंमत ओळखली पाहिजे. अदिती, मला असं वाटते की ते जयला जॉब ऑफर करत होते. आश्चर्य वाटलं ना? पण अगं खरंच ते जयवर खूप इम्प्रेस्ड आहे. खरं तर तेव्हाच त्यांनी ऑफर दिली असती, पण मी होते ना बरोबर. पण जयला तिकडे जर जॉब मिळाला तर किती बरं होईल ना? हे अदिती, जर जय इथनं गेला तर किती मस्त होईल ना? म्हणजे बघ ना, तो इथल्या सगळ्या नियमातनं सुटेल आणि मग मी त्याला माझ्या मनातलं सांगू शकेन.